नमस्कार, सुवर्णाज रेसिपीमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। तर आपण आज पाहणार आहोत भोपळ्याची रेसिपी। तर आपण हा भोपळा आधी चांगला भाजून घेणार आहोत। गोल फिरून भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा भोपळा सगळा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा पूर्ण भोपळा भाजून झालेला आहे। आता आपण हा सगळा भोपळा छिलून घेणार आहे। आणि थंड झाल्यावर छिलून घ्यायचा आहे। त्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे। आता हा पूर्ण भोपळा थंड झालेला आहे। तर याचे साईडचे भाग आपण कापून घेणार आहोत। आणि हे छिलायचं आहे। आणि आपण हे असं छिलून घेणार आहोत। सगळं काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण हे सगळं छिलून घेतलेलं आहे। आता आपण असे तुकडे करून घेणार आहेत। असे सगळे तुकडे करून घेणार आहेत। आणि हे तुकडे आपण मिक्सरमध्ये असे वाटून घेणार आहोत, बारीक करून घेणार पेस्ट। असे आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून काढलेले ते भोपळ्याची। कढई तापायला ठेवली। कढईत 2 चमचे तेल टाकले, थोडे जिरे टाकले, जिरे तडतडल्यानंतर आपण टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं हे परतून घेतलेले आणि ते नंतर थंड करून त्याची पेस्ट करून घेतलेली ती पेस्ट टाकलेली आहे। टोमॅटो, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर। आता याला तेल सुटूस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। याला आता तेल सुटायला लागले। चांगलं परतून घेतलं आहे 5-10 मिनटं। एक चिमूटभर हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं धना पावडर, सगळं एकत्र करून घ्यायचं। चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घेतलेला मिक्सरमध्ये भोपळा तो टाकायचा आहे। दुधी भोपळा, असा दुधी भोपळा टाकून घेतलेला आहे। आता हे चांगलं परतून घ्यायचं। त्याला 5-10 मिनटं शिजून घ्यायचं चांगलं एकत्र करून। थोडीशी कोथिंबीर टाकायची। अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। त्यात चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची। अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।